आमच्या पार्थला पाळणा इतका आवडतो ना की पप्पांनी दुसरा पाळणा घेऊन आले. आता ते कशासाठी ते पुढे सांगतेच, पण त्याआधी आमच्या लाडोबाचे हे लाड बघा. त्याला रोज संध्याकाळी आहे ना गॅस होतो ना त्यावेळेला त्याला अशी एक्सरसाइज करावी लागते आणि त्याची तर सगळ्यात फेवरेट ही एक्सरसाइज झालेली. आता आज आले होते आमचे पप्पा आणि पप्पाला असा घोरपडीसारखा चिकटून बसलाय ना की जायचं नावच घेत नव्हता. आता येताना आहे ना आकाश हा पाळणा पण घेऊन आले होते. आता तो आमच्या भाऊजींनी घेतला होता कारण त्यांच्या घरी आता भाची एक झालेली आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी हा पाळणा त्यांना घ्यायचा होता आणि पार्थ सारखा सेम घ्यायचा होता, त्यामुळे ना त्यांनी हा पाळणा आणला होता. त्यानंतर आकाश आले घरी आणि ह्या दोघा भावाभावांची ही मस्ती चालू आहे कारण भाऊजींना मी व्हिडिओमध्ये घेत होते पण त्यांना काही व्हिडिओ यायला आवडत नाही. तरी सुद्धा चला आकाशला व्हिडिओत बघून तुम्ही खुश झालाच असताल, पण आता त्यांना जायचं आहे गावी आणि गावाला पण बरीचशी कामं असतात बारशाच्या आधी, त्या अरेंजमेंट करून ते माघारी येणार आहेत. आता मी इकडे काढत होते मेहंदी कारण आज मला दुपारचाच वेळ मिळाला होता, सो म्हटलं दुपारचीच मेहंदी काढून घ्यावी. आता माझ्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी गौरी घरी आली होती आणि 2 तास घालवून आहे ना माझी मेहंदी काय पूर्ण होत नव्हती कारण आधीमध्ये ना पार्थला पण बघावं लागत होतं. आता एका हातावरती मेहंदी काढली आहे म्हटल्यावरती दुसऱ्या हाताने काहीतरी काम असायलाच हवं, म्हणून हे मी ती निवडत बसले आणि सोबतच ह्या पिल्लूला माझ्या झोका सुद्धा देत होते कारण त्याला झोप आली होती. लगेचच हात धुवून घेतला आणि बघा अशी काहीतरी रंगली. आता उद्यापर्यंत रंगती की नाही माहित नाही. बाय.